सुंदर सकाळ मित्रांनो. तर आम्ही जेऊरला आलेलो आहोत. जसं मी सांगितलं की आमच्या गुरूंच्या समाधी मंदिरामध्ये आम्ही येणार होतो. तर काल रात्री आम्ही आलो आणि तुम्हाला सांगितलं की जसं काय इकडचं जे वातावरण आहे जे किती म्हणजे छान आणि इकडचं वातावरण एकदम असं गारगार आहे. सो रात्रभर आम्ही कुडकुडलो एकदम, पण व्यवस्थित एकदम आमची झोप झाली. सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली, नाश्ता केला आहे आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो की इथे तुम्ही बघू शकता की हे पूर्णच्या पूर्ण मंदिर आहे, समाधी मंदिर आहे. आणि तर इथे तुम्ही बघू शकता मंदिराच्या एकदम बरोबर इथे तुळशी वृंदावन आहे. आणि याच्या जर पुढे येऊन तुम्ही जर का बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता वैकुंठवासी सोनबा गणपत निवंगणे म्हणजे आमचे आजोबा, ज्यांना की असं मानलं जातं की शंकर महाराजांचे ते वन ऑफ द म्हणजे भक्त होते. आणि त्यांना म्हणजे जेवण वगैरे ह्या सगळ्या म्हणजे वारकरी वगैरे त्यांचे सगळे जेवायची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडे असायची. आणि त्यांच्या हातचं जेवण आताही आम्ही इथे बघतो. तर काही काही जी जुनी माणसं आहेत, जे म्हातारी कोतारी जी माणसं आहेत, ते सांगतात की ना आम्हाला सोनूबुवांच्या हातचं जेवण खूप आवडायचं. सो हे त्यांची एक इच्छा होती की मी जेव्हा नसेल ह्या जगामध्ये तेव्हा माझ्या नावाची पाटी इथे मंदिराच्या समोर इथे लावावी. तर ती आपण मंदिराच्या जवळ समोरच इथे त्यांच्या नावाचं आपण इथे हे केलेलं आहे, पाटी इथे लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जसं की सोनबा गणपत निवंगुणे आणि त्याच्यानंतरला आमच्या आजी सरूबाई सोनबा निवंगुणे हे आम्ही इथे लावलेलं आहे. आणि ह्या बाजूलाच जर का तुम्ही बघाल तर आमचे अंबीचे दुसरे आजोबा नामदेव गणपत निवंगुणे यांची आणि त्याचबरोबर जनाबाई नामदेव निवंगुणे या दुसऱ्या आजीची सुद्धा पाटी आम्ही इथे लावलेली आहे. त्यांची अपेक्षा जशी होती त्या हिशोबाने आम्ही इथे लावलेली आहे, कारण की गुरुचरणी त्यांना वास मिळावा मरणानंतर सुद्धा ही त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे आपण इथे लावलेली आहे. तर आपण पुढे येऊया. सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांच्या इथे तुम्ही बघू शकता एक छोटंसं असं एक पादुकांचं एक मंदिर इथे केलेलं आहे. सो हे रिसेंटली बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असं अशा प्रकारे इथे अजून याचं थोडंफार काम बाकी आहे, पण जसं लवकरात लवकर हे कंप्लीट होईल. आणि त्यांना माई म्हणायचे सगळे. सो इथे गुरुमाता पार्वती शंकर रसाळ यांचं एक मंदिराच्या सुरुवातीला आपण पादुका वगैरे आपण ठेवलेलं आहे तिथे. आपण पुढे येऊया. पुढे मी तुम्हाला दाखवतो. हा हे मुख्य मंदिर आहे. तुम्ही आजूबाजूला हा ॲम्बियन्स बघू शकता की इथे सगळीकडेच चिमणी, पाखरं किंवा जे पक्षी आहेत त्यांचे यांना सकाळी सकाळी खूप असे आवाज येतात. आणि हे एकंदरच खूप आतमध्ये असल्याकारणाने इथे खूप छान असे वाईब्स येतात, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर जो आहे हा खूपच एकदम चांगला आहे. तुम्ही पक्षी, चिमण्या वगैरे बघू शकतात, ज्या आपल्याला आपल्या शहरामध्ये अजिबात दिसत नाहीत, पण इथे मात्र तुम्ही त्या सहजासहजी तुम्हाला सगळीकडे त्यांचा वावर सहजरित्या आहे असं तुम्हाला आढळून येईल. तर इथे तुम्ही बघू शकता की समाधी मंदिर हे आहे शंकर महाराज रसाळ यांचं. आता इथं बघू शकतो इथे मंदिराच्या सुरुवातीला जसा कासव असतो तसा इथे संगमरवरावरती कोरलेला एक कासव आहे. इथून पुढे जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा हे भव्य दिव्य मंदिर, तुम्ही मंदिराचा हॉल बघू शकता. उजवीकडे जर का बघितलं आपण तर इथे श्री पांडुरंग महाराज रसाळ यांचं इथे फोटो आहे मोठा. इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता की आपले जे तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांचे जे काही हे आहेत म्हणजे नया है वो क्या नया है वहा, हे तुकाराम महाराज झाले किंवा ज्ञानेश्वर माऊली झाले किंवा नामदेव महाराज झाले, त्यांचे जे काही अभंग आहेत ते सगळीकडे हे लावलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता ते सुद्धा आहे. आणि इथून जर पुढे जेव्हा येतात ते श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराजांची प्रतिमा असलेला मोठा भव्य फोटो आहे. इथे पुढे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, देखणी मूर्ती आहे. असंच जेव्हा जसं आपण पुढे जातो तसं इथे धोंडपंत महाराज म्हणजे हे इंचगिरी रसाळ संप्रदाय जे आहे याचे सुरुवातीपासूनचे जे संस्थापक आहेत
त्या सगळ्यांचे फोटोज वगैरे तुम्ही बघू शकता. असा भव्य दिव्य हा असा हॉल आहे हा मंदिराचा. त्याचप्रमाणे जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे एक फोटो दिसेल. हे एक हा फोटो आहे. जंगम महाराज, गुरुलिंग जंगम महाराज यांचा फोटो आहे ते आहे. आणि त्याच्यानंतरला ते अभंग वगैरे आहे. आणि इथे इकडे जसा गुरु भाऊसाहेब महाराज यांचा फोटो आहे. तर नॉर्मली आपल्याकडे शंकर महाराज आणि भाऊसाहेब महाराजांचा एकत्र असलेला फोटो आपल्या घरामध्ये असतो, तसा इथे सुद्धा आहे. तुम्ही आपल्या आतमध्ये येऊया. आणि इथे बघा अतिशय सुंदर असा इथे नंदी बैलाची मूर्ती आहे. आय थिंक हा पूर्णच्या पूर्ण पितळ्याचा नंदी बैल आहे. खूप हेवी आहे, खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे. इथून जसं आपण कानामध्ये बोलू आपण आतमध्ये एंट्री करतो. आणि हे आहे शंकर महाराज रसाळ यांचं मंदिर. सो तुम्ही बघू शकता खूपच छान इथे रोषणाई केलेली आहे. हे मंदिर आहे आणि इथे पादुका आहेत त्यांच्या. खूपच छान आणि सुरेख असं हे मंदिर. बाजूला इथे विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. इथे आल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं आणि बऱ्याच दिवसांची आमची इच्छा होती इथे पूर्ण निवंगुणे फॅमिलीने एकत्र यावं आणि इथे दर्शन घ्यावं महाराजांचं, गुरूंचं. ती इच्छा शेवटी पूर्ण झाली आणि खूप बरं वाटतंय. नंबर बोल ना मला. मयूर बकऱ्या बघ. त्यांना जे 2,500 बाबांना त्याच्यातले मला जे कॅश दिलेले त्यातलं. नमस्कार मंडळी, तर आम्ही पोहोचलेलो आहोत जेजुरीला आणि तुम्ही बघताय माझ्या बरोबर आहे अभिजित, सॉरी अभिषेक, अरे क्या क्या करूं मैं इसका, मयूर निवंगुणे आणि मागे आरोही निवंगुणे. तर आम्ही आता इथं पोहोचलेलो जेजुरीच्या पायथ्याशी आम्ही पोहोचतोय. ठीक आहे. आणि आता चालत चालत तिथे पायथ्यापर्यंत पोहोचायचंय आणि तिथून आपल्याला गडावरती जायचंय. बरोबर. तर काय मनामध्ये तुमच्या भावना आहेत मयूर निवंगुणे, जरा प्रकट करा. उत्सुकता आहे मला. काय आहे उत्सुकता? काय म्हणतात ते मराठीमध्ये? खूप मनामध्ये अशा उत्सुकता आहे. मला असं म्हणजे आनंद वर्ड बोलता येतं. हो हो हो, वर्ड बोलता येत नाही, काय हरकत नाही. सो हा बोला, तुम्हाला काय वाटतंय सांगा. काय दुखतायत मग तुम्ही जेजुरीचा गड कशा चढणार? दॅट्स द स्पिरिट. शक्ती येते आतमध्ये. येस येस, ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्यामुळेच आता जेजुरीचा गड आम्ही चढणार आहोत आणि बघूया आता कसं आहे. थोडीशी आपण आता थोडीशी ते सांगे बसमध्ये ना थोडीशी अशी आहे ना एनर्जी आहे ना, अशी आहे ना जमवली, अशी भेळ वगैरे भरपूर खाल्ली आहे. त्यामुळे आता आमच्या आतमध्ये ना अशी एनर्जी आली. आता बघूया आम्ही आहे ना कुठपर्यंत ती एनर्जी टिकते आणि वरपर्यंत आम्ही पोचतोय नाही पोचतोय, काय होतंय. या सगळी जर्नी तुम्हाला तुमच्या समोर साक्षात तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. येस येस. तोपर्यंत हे बघा, हे आहे पायथ्यापासून जसं आपण पुढे जातो तसं ही अशी प्रत्येक मंदिराच्या पायथ्याशी, जी मंदिराच्या पायथ्याशी जे अशी दुकानं असतात तशी ही दुकानं तुम्ही बघू शकता. भंडाऱ्याची, कुंकवासाठी, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ह्या इथे हे बघा हात आहे हा. तुम्ही एक हा बघू शकता. इथे लंगर तोडायचा जो प्रकार असतो तो आता इथे चालू आहे.
तो बघू शकता. एका हिसक्यामध्ये हा लंगर तोडायचा असतो. हा बघा, एका हिसक्यामध्ये हा लंगर तुटलेला आहे इथे. खूपच छान ही महिमा. हा लोखंडाचा जो लंगर आहे हा तोडायची प्रथा असते इथे. तर आमचे इथे बंधू आहेत, त्यांना आम्ही शॉर्ट मध्ये ह्याबद्दल विचारूया. आता आपण हे पाहिलं जे की लंगर बोलतात. हा लंगर पण आहे, लंगर पण आहे, लंगर लंगर. राईट राईट राईट. सो लंगरच. ह्याच्यामध्ये नक्की काय याचं महत्व आहे? ते महत्व म्हणजे खंडोबाचं ते आपल्याला करावं लागतं. आपल्या येस, ही एक रीती आहे. त्यामुळे एका हिसक्यामध्ये तो लंगर तुटला पाहिजे. राईट. आणि तो तुटतो जर आपली भक्ती खरी असेल तर. हा त्यांना तो जागरण गोंधळ. राईट राईट राईट. आणि त्याच्यामधली ही एक महत्वाची एक गोष्ट आहे, ती करायला लागते आपल्याला. तुम्ही बघू शकता इथे. परत एकदा बरा करा. असा डाळ गुळपीठ आणलाय का त्याच्यावर लक्षात ठेवा. चला आता चालायचं. हो नाही, कुणी लावलं? कुणी लावला? ऑलरेडी यांना दिसतं थोडं. काढू का फोटो? चला फोटो घ्यायचा काय? बघितलीस का? एकदम तो हे झालाय. येळकोट येळकोट सदानंदाचा. सरळ सरळ. हा हा
नमस्कार. तर आता आम्ही आहोत जेजुरीला. आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये आहोत. आता इथून आम्हाला नाही म्हणण्याकडे अर्धा तास लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे. नंतर आम्हाला दर्शन मिळणार आहे. हा बघा, हा व्यक्ती कसा बघतोय. आता तुम्हाला जो दिसला तो आमचा मेन माणूस. चला चला चला, रांगेत पुढे चला. रांगेत खोळम चळम खोळम चळम खोळम चळम खोळम चळम. काय झालं? हा, जय मल्हार. परत एकदा जय मल्हार. ना व्हिडिओ हो. जय कोट जय कोट. अरे बोल की झंप्या. काय चाललंय? कोट जय कोट. मला पण ना. रेकॉर्ड होते ना बघ काकी पकडा जरा. काकी
नमस्कार मंडळी. तर आमचं आता तिथे दर्शन झालेलं आहे नरसोबाचं. आता आमचं इथे दर्शन झालेलं आहे. येतो सदानंदाचा महादेव. जय मल्हार. येतो बोला. नमस्कार मंडळी. तर आता जेजुरीला खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतरला आम्ही आलेलो आहोत ऑस्करवाडी मिसळमध्ये. इकडचा स्पेशल वडापाव खायला. हा बघा मिस्टर अभिषेक मिस्टर मयूर निवंगुणे. पूर्ण इथे फॅमिली बसलेली आहे. बघू शकता तुम्ही. आम्हाला तिकडे जागा नाही त्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत. ठीक आहे. आणि इथे आमचा बबडू वडापावची टेस्ट घेतोय. हा बबडू का कसं आहे बबडू? कसं आहे? मस्त आहे ना. नमस्कार. तर हा आपला तिसऱ्या दिवसाचा शेवटचा टप्पा. आणि इथे मागे तुम्ही बघत आहात यमाई मातेचं मंदिर आहे शिवरीला. तिथे आम्ही आलेलो आहोत. हा इथंच. तर यमाई मातेचं शिवरीला असलेलं मंदिर आहे. ही आमची कुलदेवी आहे. तर तिचं दर्शन घ्यायला आम्ही आता इथे आलेलो आहोत. तर चला तिचं दर्शन घेऊया. चला तर आपण खूपच सुंदर हे असं मंदिर इथे बनवलेलं आहे. आणि या मंदिराचं बांधकाम हे नुकतंच पूर्ण झालेलं आहे. आता आपण बघू शकतो. इथून एंट्री आहे. तूच जा. आहेत कंटिन्यू कर. तर आता आम्ही आलो आहोत हॉटेल ऑन द रिव्हर एज या हॉटेलमध्ये. हे आहे आमच्या वहिनींच्या भावाचं हॉटेल. सनी पायगुडे, राकेश पायगुडे, किरण पायगुडे आणि अमोल पायगुडे यांचं हे हॉटेल आहे. इथे आपण आलेलो आहोत आणि इथे आपण इकडच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. इकडेची स्पेशालिटी आहे नॉनव्हेजमध्ये खेकडा. इकडे खूप छान मिळतो. तो आपण इकडे आता येऊन बघणार आहोत की कशी इकडची टेस्ट अँड काय आहे. आणि आनंद घेणार आहोत इथे जेवणाचा. हे बघा काय इथे काय तुम्ही डिश ऑर्डर करणार आहे आता? आम्ही आता मसाला करणार आहे. हा हो एकदम ढगात जाणार आहे बघा. अच्छा म्हणजे हा ढगाच्या थोडा खाली. ओके ओके. हे हॉटेल तुम्ही बघू शकता. इथे जस्ट कव्हर करण्यासाठी मी व्हिडिओ ऑन केलाय. चला तर आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. मेनू दिलेला आहे. येस मेन्यू ऑर्डर दिलेली आहे. मेन्यू बघून मेनू बघा तुम्ही. अच्छा मेन्यू बघून आपण ऑर्डर देऊया. ओके ओके चला. आता हे काय मच्छीचं नाव काय आहे? ही आहे चिलापी मच्छी. तुम्ही बघू शकता. ही चिलापी मच्छी आहे. ॲक्च्युली हा पूर्ण टेबल जो आहे हा व्हेजचा टेबल आहे. आमच्यापैकी 14 लोक बहुतेक व्हेज आहेत आणि आमच्या त्या 18 पैकी 4 लोक आम्ही
आम्ही नॉन व्हेजिटेरियन हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता ताव मारणार आहे मच्छीवर. चिलापी मच्छीवर हे नाव मी फर्स्ट टाइम ऐकतोय. त्यामुळे बघूया आता. ह्याची टेस्ट खूपच चांगली लागते असं तो आपला जो व्यक्ती आहे हा जो आहे मयूर बोललाय. तर आता बघूया कशी लागते त्याची टेस्ट. हां, आणि आम्ही खेकडा जसं सांगितलं की स्पेशल खेकडा हंडीसुद्धा मागवलेली आहे. तर ती बनायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत आम्ही या मच्छीचा स्वाद घेतो आणि कसं लागतं ते याचं झालं ते बरोबर नाही झालं, पण काही झालं तरी हां, ही आहे खेकडा स्पेशल हंडी, मालवणी खेकडा स्पेशल हंडी काळा मसाला. काळा मसाला तुम्ही बघू शकता सगळं झालेले आहे सर. आमच्याकडे हां, एक नंबर आहे, एक नंबर आहे. आणि एकच टेस्टमध्ये मस्त. टेस्ट एक नंबर लागलेली आहे. आता आम्ही ही जस्ट मला जस्ट सजेस्ट केलं आहे इथे या तुम्ही. तर हा रस्ता पिल्यानंतर सर्विसनंतर होऊन जाईल. हे काय असेल मी जरा जस्ट टेस्ट करतोय. काय करू मला कळत. एक नंबर आहे. हां, एक तुम्ही इकडे या, इकडे तुम्ही टेस्ट घ्या. एक नंबर आहे. हे बघा, आता बघा मी जस्ट टेस्ट करतो. एक नंबर. सर ते इथं सोडू नका आम्हाला. एक मिनिट थांबा, परत एकदा. पूर्ण जी टेस्ट पूर्ण डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातून पाणी बाहेर आलं. एक नंबर. नक्कीच या. आम्ही हा छोटा पाटा आणि वरवंटा दाखव. हा, यस. आता हा आम्ही नांगा घेतलेला आहे खेकड्याचा. तो आता ब्रेक करणार आहे. मयूर ब्रेक करतोय हळूहळू नॉर्मल. येस, व्हेजिटेरियन लोक बसलेला. हा बघा, हा मेन जो हे आहे त्याच्या आतमधला व्हाईट तो बाहेर आलेला आहे. आता तो त्याचा आस्वाद घेणार आहे. दोन नको आहे. हे खाऊन दाखव कशी वाटते टेस्ट. एक नंबर. वा, हॉटेल ऑन द रिव्हरेज पुण्यामध्ये नक्कीच ऍड्रेस देऊ आपण. बेस्ट. खडकवासला डॅमच्या जवळ. बेस्ट. नमस्कार मंडळी, मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जस्ट घरी पोचलोय. व्यवस्थित आणि सुखरूप घरी पोचलोय. हा आमचा 3 दिवसांचा निवंगुणे फॅमिलीचा जो ट्रिपचा जो आमचा प्लॅन होता देवस्थान व्हिजिट करण्याचा, तो खरंच खूपच सुंदर असा प्लॅन होता आणि बरेच वर्ष आम्ही ट्राय करत होतो आम्ही एकत्र जाण्याचा, पण ते काही केल्या होत नव्हतं. पण फायनली तो प्लॅन झाला आणि आम्ही सगळेजण एकत्र ही सगळी देवस्थानं फिरू शकलो. त्यामुळे सगळ्यांनी वेळात वेळ काढला आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही एन्जॉय करू शकलो. आणि बघू आता अशाच बऱ्याचशा ट्रिप्स इन फ्युचरसुद्धा आम्ही काढू. तो फ्युचरच्या ज्या काही अपडेट्ससाठी किंवा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ म्हणजे डे 1, डे 2 आणि डे 3 देवदर्शन निवंगुणे फॅमिली हा जो व्लॉग सिरीज आहे त्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या व्हिडिओजला आणि आधीच्या व्हिडिओजला सुद्धा लाईक शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले. तुम्हाला अशा पद्धतीचे अजून व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत का फ्युचर्समध्ये. तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता, मला सांगू शकता त्या गोष्टीबद्दल आणि त्याप्रकारे आपण पुढे
इन फ्युचर वेगवेगळे व्लॉग्स काढू त्याच्यावरती. आणि बस एवढंच. खूप चांगली झाली जर्नी आणि मी खरं तर म्हणजे सगळ्यांचेच आभार मानीन आमच्या फॅमिली मेंबर्सचे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्लॅन सक्सेसफुल केला. आणि सगळ्यात जास्त महत्त्व मी किंवा सगळ्यात जास्त मी जर का थँकफुल आहे कुणाला तर ते आमचे ड्रायव्हर दादा आहेत. त्याचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती पण बाबू म्हणून आम्ही त्याला बोलायचो. सो बाबू सुर्वे. सो त्याने माझा जो भाऊ आहे अजय निवंगुणे त्याचा तो मित्र. आणि अशी एक सिच्युएशन आली होती की आम्ही जी गाडी बुक केली होती ती मिळत नव्हती. पण त्या एंड मोमेंटला आपण जो बोलतो ना आपण एक कॉल केल्यावर आपल्या मित्राला आणि तो लगेच आपल्या मदतीसाठी धावून येतो आपल्या अडचणीच्या काळामध्ये. तसं जर ती सिच्युएशन झाली. गुरुवारी रात्री 9 वाजता आम्हाला कळलं की आमची जी गाडी आम्ही बुक केली होती ती आम्हाला नाही मिळू शकत आहे काय कारणास्तव. आणि दुसरी गाडी कुठली अरेंज लवकरात लवकर होत नव्हती. त्यामुळे पटकन जी चक्र चालली सगळ्यांचीच त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ बंधू अजय निवंगुणे यांनी लगेच एक फोन फिरवला आणि त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे बाबूला बोलवलं. तो माझगाववरून आला त्याची गाडी घेऊन जी 7-8 महिने झाले होते त्यांनी घेतली होती. सो नवीन गाडी होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला ट्रॅव्हल करायचा एक अनुभव मिळाला. आणि खरंच म्हणजे त्याचे खूप आभार मानेन मी बाबूचे त्या ड्रायव्हर दादाचे कारण की त्याच्याशिवाय ही ट्रिप होऊच शकली नसती. सो खूप खूप थँक्यू बाबू तुला याबद्दल. आणि नक्कीच इन फ्युचर सुद्धा मी कोणालाही रेकमेंड करेल की तुम्ही मुंबईमध्ये असो किंवा आउट ऑफ मुंबई असो कुठेही तुम्हाला ट्रॅव्हल करायचं एक विश्वासाचा ड्रायव्हर आपल्याला सगळ्यांनाच लागत असतो. सो नक्कीच मी म्हणेन की बाबू तो एक विश्वासाचा ड्रायव्हर आहे किंवा एक व्यक्ती आहे ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि आपण इन फ्युचरमध्ये वेगवेगळ्या व्लॉग्सच्या माध्यमातून भेटतच राहू. टिल देन गुड बाय, टेक केअर. आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओज तुम्ही बघत राहा. लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा. आणि तुमच्या मित्रांना नक्की माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. बाय.